नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या मैत्रिणीच्या रुपाली आरपी फॅशन या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत 38 इंच कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग। तर त्याच्यासाठी हे बघा मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण आता बघणार आहोत कटोरी कटिंग कशी करायची ते। ठीक आहे, 38 इंच चेस्टचा आपण चौथा भाग कसा काढायचा ते आधी बघून घेऊयात। तर 38 इंच चेस्ट असल्यामुळे इथं आपण 38 इंचावरती अशा पद्धतीने मेजर टेप फोल्ड करून घ्यायचे। बघा 38 इंचावर ठेवून अशा पद्धतीने आपण जर फोल्ड केले तर त्याचे निम्मे मिळतात। आता निम्मे जे हे बघा 38 इंच आहे त्याचे निम्मे केल्यावर आपल्याला 19 इंच निम्मे झाले। आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण मेजर टेप ठेवून अशा पद्धतीने पुन्हा एकदा जोडून घ्यायचे। बघा 19 इंचावरती पुन्हा ठेवली आहे आणि त्याचे निम्मे आपल्याला मिळाले आहेत 9.5 इंच। ठीक आहे, तर अशा पद्धतीने जर तुम्ही चौथा भाग काढला तर लगेच तुम्हाला मिळू शकतो। तर हे बघा आता आपण काय करणार, 9.5 छातीचा चौथा भाग अधिक आपण 1.5 किंवा 2 इंच वाढवून घ्यायचं आहे। म्हणजे इथं मी 2 इंच वाढवून घेते। बघा 9.5 मध्ये 2 इंच मिळवल्यावर 11.5 इंच आपलं अशा पद्धतीने खुणा करून घ्यायच्या। 11.5 इंचावरती बघा छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच। ठीक आहे, आणि त्याच्यावर आपण इथं जी खुणा केली आहे ना त्याच्यावर आता इथं आपण फोल्ड करून घेणार आहोत। म्हणजेच इथं दुमडून घ्यायचं आहे आणि हा आपला छातीचा चौथा भाग असणार आहे। अशा पद्धतीने आपण पेपराची घडी टाकायची। आलं लक्षात? त्याच्यानंतर दुसरी स्टेप असणार आहे आपली पूर्ण उंचीची। ठीक आहे, पहिल्यांदा छातीची घडी टाकून घेतली, आता आपण पूर्ण उंची अधिक 1 इंच घ्यायचं आहे। आता इथं पूर्ण उंची आहे आपली 12.5 इंच, मग त्याच्यात 1 इंच ॲड करून आपलं किती होणार आहे 13.5 इंचावरती। ठीक आहे, हे बघा 1 इंच आपण ॲड केलं आहे, झाले 13.5 इंच। 13.5 इंच आपण का घेतलं तर अर्धा इंच आपलं खाली कमरेच्या साईडला आणि अर्धा इंच आपलं हे बघा इथं अर्धा इंच जाणार आहे आपलं शिलाई मार्जिनमध्ये आणि वरच्या साईडला शोल्डरच्या ठिकाणी आपल्याला जाणार आहे अर्धा इंच। त्याच्यासाठी आपण इथं 1 इंच घेतलेले। ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरी स्टेप असणार आहे बघा शोल्डर। तर शोल्डर इथं आहे 11.5 इंच। ते 11.5 इंच इथं अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे, त्याचे आपल्याला निम्मे मिळणार आहेत। 11.5चे निम्मे केल्यावर आपल्याला मिळाले आहेत 5.25 इंच आणि त्या 5.25 इंचामध्ये आपण अर्धा इंच ॲड करायचं आहे, म्हणजे 6.25 इंचावरती आहे बघा 6.25 अर्धा इंच आपण ॲड केल्यावर झाले 6.25 इंच। बरोबर 6 इंचावर अशा पद्धतीने खुणा करून घेतले। पुन्हा सांगते मेजरमेंट, शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच, जे काही शोल्डर असेल त्याच्या निम्मे करून घ्यायचं आहे, त्याच्यात आपण अर्धा इंच ॲड करायचं आहे, म्हणजे आपले हे शोल्डर असणार आहे। ठीक आहे, तर शोल्डरचे जे मेजरमेंट टाकलेलं आहे त्याच्याच इथं मागे बॅक साईडला आपण घ्यायचं आहे साईड शोल्डर अधिक 1.25 इंच। तर इथं साईड शोल्डर आहे 2.25 इंच, त्याच्यात 1.25 इंच ॲड करायचं, म्हणजे 3.5 इंचावरती आपली खुणा असणार आहे। अर्धा आणि पाव म्हणजे पाऊण आणि अर्ध्याच्या निम्मे म्हणजे पाव। ठीक आहे, तुम्हाला इथं जर साईड शोल्डर कसे घ्यायचे जर माहीत नसेल तर मग आपल्या चॅनलवरती इतर मेजरमेंटचे जे व्हिडिओ टाकले आहेत ते तुम्ही बघू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल साईड शोल्डर म्हणजे मेजरमेंटचं कसं माप घ्यायचं आहे ते। तर ही आपली आता गळा रुंदी आली आहे बघा। तर इथून आपण टाकणार आहोत गळा उंची। तर गळा उंची जी काही असेल त्याच्यात आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, कारण आपल्या शोल्डरच्या ठिकाणी अर्धा इंच शिलाईमध्ये देणार आहे। ठीक आहे, तर इथं 5 इंच गळा उंची आहे, त्याच्यात आपण अर्धा इंच ॲड करून 5.5 इंच आपली गळा उंची असणार आहे। आलं लक्षात? आशा करते की तुमच्या हे लक्षात नक्कीच आलं असेल। तर बघा इथं पण आपण 5.5 इंचावरती खुणा करून घेतली आणि हा आपण चौकोन तयार करून घेतला। ठीक आहे, आता कॉर्नरमध्ये आपल्याला 1 इंचावरती आपण इथं राऊंड शेप देणार आहोत। पुढील गळ्याचा गोल गळा असणार आहे, त्याच्यासाठी आपण इथं 1 इंचावरती क्रॉसमध्ये अशा पद्धतीने खुणा करून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला शेप देता येईल त्या कॉर्नरमधून। ठीक आहे, हे बघा अशा पद्धतीने आपण गोल शेप देऊन घ्या। आधी आपण डॉट डॉट करून घ्यायचं आहे, नंतर आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे तो। ठीक आहे, अशा पद्धतीने बघा मैत्रिणींनो, जे काही मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते तुम्हाला सांगण्याचा शिकवण्याचा प्रयत्न करते, जर ते व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक मात्र जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब मात्र जरूर करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती स्टिचिंग रिलेटेड आणि साड्यांचे व्हिडिओ देखील असतात, त्याच्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब जरूर करून ठेवा। ठीक आहे,
आणि ब्लाऊजविषयी जे काही तुम्हाला प्रॉब्लेम शंका असेल हक्काने विचारू शकता कमेंटमध्ये. त्याच्या पुढची स्टेप असणार आहे आपली बघा मुंड्यातली. तुम्ही स्टेप बाय स्टेपने जर कटिंग केलं तर तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही आणि तुम्ही व्यवस्थित कटिंग करू शकता. तर इथं 38 स्टेजसाठी आपण 5.5 किंवा 5.25 इंचावरती आपण मुंडा घेऊ शकतो. इथं मी 5.25 इंचावरती घेतलेला आहे मुंडा 38 इंच चेस्टसाठी. तर बघा त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने हा चौकोन तयार करून घेतला. तर इथं मागील मुंड्याच्या शेपसाठी बघा 1.25 इंचावरती खुणा करून घ्यायची. 38 चेस्ट असल्यामुळे इथं 1.25 इंचावरती घेतले. जर याच्यापेक्षा कमी असली असते तर आपण अर्धा इंच घेतली असते. ठीक आहे. तर इथं 38 इंच चेस्टसाठी आपण 1.25 इंचावरती खुणा करून घेतली आणि अशा पद्धतीने आपण क्रॉस लाईन आखून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने आपण क्रॉस लाईन आखून घेतली की त्याच्यानंतर आपण पुढील मुंड्यासाठी आपण 1.25 इंचावरती खुणा करून घ्यायची आणि या मुंड्याचा शेप देताना अशा पद्धतीने आतमधल्या साईडने जर दिला तर तिथं चुन्या येणार नाहीत, म्हणून थोडासा हलकासा 1.5 इंच आपण आतल्या साईडने कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅक साईडला देखील अशा पद्धतीने 1.25 इंचावरती खुणा करून हा शेप आपण 1.5 इंचावरती अशा पद्धतीने आतमध्ये घ्यायचा आहे. हे असं घेण्याचं कारण म्हणजे आपण तिथं झोळ येणार नाही, म्हणून अशा पद्धतीने आपण थोडंसं हलकासा आपण आतल्या साईडने घ्यायचे दोन्ही शेप. हे बघा अशा पद्धतीने आपण आतल्या साईडने घेतलेले आणि इथं पण देखील आपण खालच्या साईडला देखील हलकासा आपण खाली घेणार आहोत, कारण तिथं देखील झोळ येणार नाही. ठीक आहे. जर तुमच्या ब्लाऊजमध्ये झोळ अशा पद्धतीने येत असेल तर नक्की ही ट्रिक ट्राय करून बघा. मुंडा व्यवस्थितच बसणार आहे. ठीक आहे. पुढची स्टेप असणार आहे कमरेचा बेल्ट. कमरेचा बेल्ट म्हणजेच योगपट्टी. ठीक आहे. तर कमरेचा बेल्ट आपण काढणार आहोत हे 2.5 इंचावरती. 38च्या पुढे जर असेल तर तुम्ही 3 इंचावरती योगपट्टी काढू शकता. इथं आपण 2.5 इंचावरती घेतो आहे. तर अशा पद्धतीने आपण 2.5 इंचाची ही रेषा आखून घेतली आहे बघा. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत बघा कटोरी. तर कटोरी टाकतेवेळी आपण 38 इंच चेस्टसाठी आपण 5 इंचावरती कटोरी टाकतो आहे. तुमच्याजवळ जर कस्टमरचं ब्लाऊज असेल आणि ते त्यांना व्यवस्थित बसत असेल तर त्यानुसार देखील तुम्ही कटोरी टाकू शकता. ठीक आहे. तर आता त्याच्यानंतर आपण इथं बघा गळ्याच्या साईडला 1 इंचावरती आपण कटोरीसाठी अशा पद्धतीने खुणा करून घेणार आहोत आणि मुंड्याच्या साईडला आपण नेहमीप्रमाणे 2, 2.25 आणि 2.5 अशा प्रकारे आपण खुणा करून घेणार आहोत. इथे तुम्हाला ब्लॅकमध्ये सहज दिसणार नाही आहे, पण तरी पण सांगते 2, 2.25 आणि 2.5 इंचावरती आपण खुणा केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आपण काय करणार आहोत, ज्या रेषेतून आपल्याला व्यवस्थित शेप वाटतो त्याच्यातून आपण शेप घेणार आहोत. जिथं आपल्याला 3 रेषा आखून दिल्यात ना, त्याच्यातून आपण जिथून कुठून आपल्याला व्यवस्थित शेप वाटेल त्याच्यातून आपण घेणार आहोत. तर इथं मी या शेपमधून अशा पद्धतीने शेप घेतला आहे बघा. मला तो ओके वाटतो आहे, म्हणून अशा पद्धतीने मी शेप घेतला आहे. तुम्हाला जर थोडासा चपटा हवा असेल तर तुम्ही पुढच्या रेषेमधून देखील घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आपण काय करायचं आहे, जे कटोरीचा 5 इंच आपण टाकलं होतं त्याचे आपण निम्मे करून घ्यायचे आहेत आणि त्याचा निम्मा करून आपण 1.25 इंचावरती आपण खुणा करून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने तुमच्या लक्षात यावं म्हणून मी इथं टेप धरली बघा. अर्धा आणि पाव म्हणजेच 1.25 इंचावरती आपण खुणा करून घेतली आणि तिथून आपण जो सेंटर घेतलेला ना तिथं आपण अशा पद्धतीने हलकासा आपण क्रॉस करून घेणार आहोत. म्हणजे हा आपला बेल्टचा शेप असणार आहे आणि कटोरीचा. ठीक आहे. झालं. एवढी एकदम सोपी पद्धत आहे बघा. आता आपण त्याच्यानंतर कटिंग बघून घेऊयात. कटिंगजवळ देखील एकदम व्यवस्थित लक्ष द्या, कारण लगेच आपला पाठीमागचा भाग देखील कट केला जाऊ शकतो. त्याच्यासाठी आपण कटिंग देखील अशा पद्धतीने व्यवस्थितच केली पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतली. त्याच्यानंतर इतर कुठलाही पार्ट कट न करता डायरेक्ट आपण मुंड्याचा शेप म्हणजे मागील मुंड्याचा शेप असतो तो प्रथम आधी अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. जर इतर तुम्ही कुठलेही पार्ट कट करायला गेलात तर मागील भागाचा देखील हे कटिंग होणार नाही. त्याच्यासाठी आपण इथं प्रथम फक्त आधी मागील मुंड्याचा शेप कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण
त्याच्यानंतर इथं आपण फोल्ड केलेली घडी अशा पद्धतीने ओपन करायचे आणि आपल्याला 2 पार्ट अलग करून घ्यायचे. इथं तुम्ही कात्रीने देखील कटिंग करून घेऊ शकता. इथं मी हातानेच केलं आहे बघा, पण इथं तुम्ही कात्री देखील यूज करू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने आपला बॅक साईड आणि फ्रंट साईडचा आपला दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. तर आता इथं आपण फ्रंटला आपण कटिंग करून घेणार आहोत. तर इथं आपण बघा पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घेतला आहे. त्याच्यानंतर आपण इथं पुढील गळ्याचं देखील शेप कटिंग करून करणार आहोत बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण बेल्ट कट करून घेणार आहोत. असं स्टेप बाय स्टेप आपण कटिंग करायचे. त्याच्यानंतर हा कटोरीचा पार्ट अलग करून घेतला. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायचे. आणि इथे बघा बेल्टसाठी आपण इथं 1/2 इंच वाढवायचं आहे ज्यावेळी आपण कपड्यावरती कटिंग करणार असतो त्यावेळी. ठीक आहे. 1/2 इंच कारण आपला अर्धा इंच हे बघा वरच्या साईडला स्टिचिंगमध्ये जाणार आहे आणि 1/2 इंच आपला खालच्या साईडला बेल्ट बनवण्यासाठी जाणार आहे. त्याच्यासाठी आपण 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि आता शेवटला आपण बघूया कटोरी कशी वाढवायची. तर कटोरी वाढवण्यासाठी मी पहिली कटोरी आहे ती पहिली आहे त्या पद्धतीने मी ड्रॉ करून घेणार आहे. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण जशी आहे तशी आपण ड्रॉ करून घ्यायची. त्याच्यानंतर इथे बघा दोन्ही साईडला आपण 1.5 इंचाने कटोरी वाढवणार आहोत. कारण 38 इंच चेस्ट असल्यामुळे इथं आपल्याला 1.5 इंचाची अशा पद्धतीने वाढवायला लागणार आहे. ठीक आहे. जर कमी चेस्ट असली असती तर आपण इथं 1 किंवा 1.25 इंचावरती केलं असतं. ठीक आहे. तर इथं बघा आपण 1/2 इंच आपण हुकपट्टी आयपट्टी करणार असू तिथं आपण स्टिचिंगमध्ये जाणार आहे म्हणून तिथं आपण 1/2 इंच घेतलं. ठीक आहे. आणि इथं कटोरी जोडण्यासाठी आपला अर्धा इंच शिलाईमध्ये जाणे त्याच्यासाठी इथं आपण अर्धा इंच सोडलेलं आहे. ठीक आहे. इथं आपण 1/2 इंच आणि ते अर्धा इंच. त्याच्यानंतर हे आपण जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण जोडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपण अर्धा इंचावरती जिथं आहे तिथून आपण इथं 1.5 इंच घेतलं आहे तिथं आपण शेप देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडचे बघा 1.5 इंच आपण जोडून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण पूर्ण कटोरीचं आपण मेजरमेंट घेणार आहोत आणि त्याचे आपण निम्मे करणार आहोत. ठीक आहे. हे बघा तर आपण इथं 8 इंच आले त्याचे आपण निम्मे करून घेणार आहोत आणि हा सेंटर काढून घेणार आहोत टक्ससाठी. आपला उभा टक्स येणार त्याच्यासाठी आणि त्याच्या खाली आपण 1.5 इंचाचं खाली देखील 1.5 इंच घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत. आलं लक्षात. त्याच्यानंतर इथून बघा 3.5 इंचाचा आपण टक्स म्हणजेच उभा टक्स असतो तो आपण देऊन घेणार आहोत. त्याच्यानंतर बघा दोन्ही साईडला आपण जेवढं अंतर टाकलेलं होतं तेवढंच आपण इथं देखील खुणा करून घेणार आहोत. म्हणजे इथं 1.5 इंच आपण टक्ससाठी घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण तिन्ही बिंदू अशा पद्धतीने जोडून घेऊन आपला हा टक्स तयार झाला आहे. आलं लक्षात. तर आता आपण त्याची कटिंग बघूयात. बघा अशा पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायची आणि त्याच्यानंतर इथे बघा आपण अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं व्यवस्थित आणि आपली अशा पद्धतीने बघा किती छान फुगीर अशी आपली ही कटोरी आलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच.